दिल्लीमध्ये गेले अनेक दिवस आंदोलन सुरू होतं, ज्या विविध पेपर फुटी होते या संदर्भामध्ये दिल्लीमध्ये मोठं आंदोलन झालं। जुन्नर तालुक्याचे हे 2 शिलेदार दिल्लीला गेले, शिवजन्मभूमीचा आवाज दिल्लीला उमटवला आणि आज केंद्रीय शिक्षण मंत्री प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे। या सगळ्या आंदोलन करण्याचं यश आहे। आपल्यासोबत सूरज वासगे आणि संतोष घोटणे, तो काय सांगाल? अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला। पांडुरंगाची कृपा, आज आषाढी एकादशी आणि साहेब आपण पाहिलं की दिल्लीमध्ये एका सामान्य मराठी तरुण जे अभिजित दुत्ते यांनी जे आंदोलन उभं केलं होतं, सोनम वांगचुक सारखे शास्त्रज्ञ त्या ठिकाणी उपोषण करत होते। त्यांना संबंध देशातून अख्खी तरुणाई लुटली होती। हा विद्यार्थ्यांचा लढा आहे आणि त्या आंदोलनात शिवजन्मभूमीच्या वतीने जुन्नर तालुक्याच्या वतीने आम्ही काही मित्र परिवार त्या ठिकाणी पाठिंबा द्यायला गेलो होतो। खरं तर या तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून आम्ही त्या ठिकाणी सगळ्या विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो। छत्रपती शिवाजी महाराजांचा फलक त्या ठिकाणी आम्ही जयघोष करून आलो। याचा खरा आम्हाला अभिमान आहे। त्या लढ्याचं साक्षीदार होण्याचं भाग्य आम्हाला लाभलं, याचा पण आम्हाला या ठिकाणी अभिमान आहे। परंतु साहेब, आज खरं तर शिक्षण मंत्र्याचा राजीनामा झाला, विद्यार्थ्यांचे सगळे प्रश्न सुटले पाहिजे या मातेचे आम्ही आहोत। जुन्नर तालुक्यातील जे काही विद्यार्थी आहेत, शेवटी एखादा विद्यार्थी 10वी 12वी नंतर ज्यावेळी डिप्रेशन मध्ये जातो ना तेव्हा त्या बापाला दुःख विचार, हे दुःख साहेब फार मोठं आहे। आई जे पालक असतात, आई वडील जे असतात, पालक जे असतात, त्यांना आपल्या मुलाचं भविष्य, त्याचं शैक्षणिक आयुष्य, त्याचं पुढचं आयुष्य त्यांच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे। राजकारण, पक्ष, निवडणूक हे सगळं बाजूला ठेवा, परंतु आपली पुढची पिढी त्या ठिकाणी उज्ज्वल झाली पाहिजे। आणि त्या दिवशी त्यांच्यावर जो लाठीचार्ज झाला, आपल्या उज्ज्वल या पुढच्या पिढीवर जो लाठीचार्ज झाला, याबद्दल खरं तर आम्हाला सगळ्यांना, प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी खेद वाटला आणि त्या ठिकाणी आम्ही तो निषेध नोंदवला। संतोष भाऊ घोटण्यासारखा एक सहकारी तो 1 महिन्यापासून या सगळ्या लढ्याबाबत, या सगळ्या आंदोलनाबाबत तो सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तो जागृत होता। संतोष भाऊनी आम्हाला सगळ्या मित्रपरिवाराला आग्रह करून त्या ठिकाणी आम्ही उपस्थित झालो आणि आज आपण पाहतो पांडुरंगाची खरं कृपा आहे। आषाढी एकादशी आहे, आज आमच्या वारकऱ्यांचा दिवस आहे। रामकृष्ण हरी हा मंत्र आपण जपतोय साहेब, आणि आज तो राजीनामा एवढ्या मोठ्या मंत्र्याला द्यायला लागला। मला असं वाटतं सामान्य तरुणाचं यश, सामान्य विद्यार्थ्यांचं आणि तरुणाईचं यश। तुम्ही काय सांगाल? रामकृष्ण हरी, जशी बातमी आम्हाला कळाली स्वरूप भाऊंना आम्ही फोन केला आणि आम्ही ठरवलं पहिले आपण विठोबाचं जाऊन दर्शन घेऊया, कारण कुठल्याही आनंदाची सुरुवात ही देवदर्शनाने झाली पाहिजे। आम्ही या ठिकाणी आलो। गेले 1-1.5 महिना झाला मी माझ्याप्रमाणे माझ्या पद्धतीने तालुक्यामध्ये जेवढी जागृती करता येईल तेवढी जागृती करण्याचा प्रयत्न केला। काही गोष्टी मी सूरज भाऊला समजून सांगितल्या आणि मुलांचं शिक्षण किती महत्त्वाचं आहे मी पालक म्हणून याच्यामध्ये वास्तविक खरं लक्ष घातलं। माझाही मुलगा आता 11वीला आहे। जर मुलांना 2-2 वर्षात आपल्याला 10-12 लाख रुपये 11वी 12ला खर्च येतो आणि तो खर्च येऊन द्या, गोरगरीब माणसाने कुठून करायचा, पण ते करू द्या। पण जर पेपर फुटले तर तो मुलगा डिप्रेशन झाल्यावरती पालकाने काय करायचं? एक पालक म्हणून मला याचं टेन्शन आलं, म्हणून या प्रक्रियेमध्ये मी उतरलो। मी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो, आम्ही जी भूमिका घेतली ही कुठल्याही पक्षाच्या विरुद्ध नाही आणि कुठल्याही पक्षाच्या समर्थनात नाही, ही व्यवस्था परिवर्तनाची लढाई होती, हे लक्षात घ्यावं। त्यामुळे डोक्यामध्ये राजकारण कोणी ठेवू नये, कारण की आज भारताच्या इतिहासामध्ये ही पहिली घटना घडली का विद्यार्थ्यांनी एवढं मोठं ऐतिहासिक आंदोलन घडवलं आणि एवढ्या मोठ्या सरकारच्या लढा देऊन हा विद्यार्थ्यांचा विजय झाला आहे। भविष्यामध्ये वाणीसाहेब मी 3 महिन्यापूर्वी एक माहिती देते आणि तुम्हाला भविष्य कधी कधी माझ्या भविष्याने खरी ठरते, तेव्हा ती माझी भविष्याने खरी ठरली काय देशात क्रांती काढणार आहे। आणि अभिजित दुत्ते सरकार मराठी तरुण एक मुलगा काय करू शकतो, त्यामुळे सत्तेची हवा कधी कोणाच्या डोक्यात गेली नाही पाहिजे। ही जनता आहे, जनता डोक्यावर घेते आणि जमिनीवर सुद्धा आणते। त्यामुळे मला एक गोष्टीची यात खंतही वाटली की जुन्नर तालुक्यामध्ये ज्यावेळेस हा प्रश्न अगदी देश लेवलला गेला तर सगळ्याच पक्षातले नेते त्यांनी वास्तविक ही भूमिका यांनी स्पष्ट करायला पाहिजे होती तालुक्यामध्ये सुद्धा, की यांची भूमिका काय या विद्यार्थ्यांची, का तुम्ही राजकारण तुमच्या डोक्यामध्ये असणार, तुम्ही या मुलांविषयी काय विचार करणार, हीच मुलं तुम्हाला मतदान करतात। त्यांच्यासाठी खरं वास्तविक ह्या सगळ्या मोठमोठ्या नेत्यांनी सगळ्याच पक्षाच्या मी त्यांचा सगळ्यांचा आदर करतो, पण तुम्ही भूमिका का स्पष्ट करताय? तुम्हाला तुमचे राजकारण पडले, मग तुम्हाला विद्यार्थी नको, मतं ज्यावेळेस पाहिलं असेल त्यावेळेस मात्र तुम्ही विद्यार्थ्यांना म्हणणार का आम्ही विद्यार्थ्यांचं पाहणार, तुम्ही त्यांचा वाढदिवसाचा फोटो स्टेटसला ठेवणार, सगळ्या गावाला दाखवणार आणि मात्र त्यांच्या वेळ आल्यावरती लोक हुशार आहेत, मुलं हुशार आहेत, त्यांना सगळं राजकारण कळतंय। बाबांनो, हा देश याच्या काळात मी पाठीमागे भविष्याने मी काय सुरेश भाऊला सांगितलं होतं, साक्षी देवाच्या जरा सांगतो,
की मी सूरज भाऊला सांगितलं होतं का उद्या राजीनामा होणार, आणि माझे एक मित्र आहेत जमीन कागदी, त्यांना तुम्ही एकदा विचारलं की त्यांना चॅलेंज केलं की उद्या राजीनामा होणार. परमेश्वर कृपेने कधी कधी मी सहज बोलतो आणि ते सहज शक्य होतं, तर ते आज झालं पांडुरंगाच्या आशीर्वादाने. प्रश्न हा कोणाला हरवण्याचा नाही, प्रश्न मुलांच्या भविष्याचा आहे. आणि छत्रपती शिवरायांचे मावळे जर महाराष्ट्रातून दिल्लीमध्ये जर लढायला गेले नाही तर आपल्याला मान खाली घालायला लागेल. आपण महाराष्ट्राला काय उत्तर देणार? या सगळ्या प्रकरणामुळे आज जगामध्ये देशाला आपली किंमत भोगायला लागते. संपूर्ण जग बघते काय परिस्थिती करते आपल्या याच्यामध्ये. आपली किंमत देशाची कमी होते, विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज होतोय. हा ही सुरुवात आहे. मी वाणीसाहेब तुम्हाला आजच सांगतो, या देशामध्ये भविष्यामध्ये फार मोठी क्रांती होणार आणि हा देश तरुण ताब्यात घेणार. हा देश तरुण ताब्यात घेणार. आणि मला या ठिकाणी एवढंच सांगायचंय, बाबांनो आमच्याकडे राजकारण नाहीये, राजकारणाच्या लढाई या राजकारणाच्या होतील, पण आज आपण ह्या तरुणांविषयी जागृत राहिलं पाहिजे. तरुण फार हुशार झाले आहेत, तो राजकीय नेत्यांना पक्क्या ओळखलेले आहेत. या सगळ्या यांच्या ज्या संघटना आहेत ना, या काय देवाणघेवाण संघटना आहे, ज्या सगळ्यांच्या काय संघटना राहिल्या, कुठले पक्ष राहिले नाही. पण आज आनंदाचा दिवस आहे. मी अभिजित दिपकेंचं मनापासून अभिनंदन करतो. त्या महाराष्ट्राच्या वाघाने दिल्लीच्या तख्त्यावरती जुना इतिहास आठवला आणि लढला आणि जिंकला. जे विरोधी पक्षाला जमलं नाही, पण विरोधी पक्षाचाही आभार मानलं पाहिजे, त्यांनी मदत केली. याच्यामध्ये राजकारणामध्ये जो तो पक्ष फायदा घेत असतो. ज्यावेळेस अण्णांचं जंतर मंतरमध्ये आंदोलन झालं त्यावेळेस विरोधी पक्षांनी फायदा घेतला की, त्यामुळे उगाच त्याचं काही कोणी भाऊ करू नये. जो तो आपला राजकीय पोळी शकतो, पण त्यातही काही वाईट नाही. मला या ठिकाणी एवढंच म्हणायचं आहे की भविष्यामध्ये तरुणांना कोणी गृहीत धरू नका. हे सगळं भ्रष्टाचार थांबणार, लढाया होणार आणि तरुण जिंकणार. मी सगळ्यांचं मनपूर्वक संपूर्ण महाराष्ट्राचं आणि देशाचं अभिनंदन करतो. धन्यवाद. अभिषेक दिपके यांना अतिशय चांगलं यश मिळालेलं आहे. तुम्ही सहभागी झालेला आहात. तुमचं पुढचं मिशन काय असेल? आमचं पुढचं मिशन एकच आहे, व्यवस्था परिवर्तन. आमची लढाई कुठल्याही पक्षाच्या विरुद्ध नाहीये. आम्हाला बीजेपीला हरवायचं नाही, का शिवसेनेला हरवायचं नाही, का कॉकरूला जिंकवायचं नाही, असं नाहीये. आमचं म्हणणं ही जी घाणेरडी व्यवस्था आहे हिचं परिवर्तन झालं पाहिजे. ह्याच्यात चांगली लोक आली पाहिजे. त्यासाठी आम्हाला काय करता येईल तो आम्ही लढा उभं करू. सामान्य माणसं असं म्हणतात ईव्हीएम मशीन नको, बॅलेट पेपर मतदान हवं. हा विषय हातामध्ये घेणार. तुम्हाला पहिले आता पण सांगतो, कधी कधी माझी भविष्यवाणी खरी ठरते. कधी कधी मी नगरपालिकेला कधी 2024 ला गेली, कधी कधी ठरते. आत्ताच सांगतो, या देशामध्ये फार मोठा लढा उभा राहणार आणि बॅलेट पेपरवरची निवडणुका होण्यासाठी ही तरुणाई रस्त्यावर उतरणार. त्यामुळे टाइम लागेल. ही तरुणाई बॅलेट पेपरवरतीच निवडणुका घेणार. या काळात तुम्हाला जाहीर विठोबाच्या दारामध्ये सांगतो. अभिषेक दिपके यांनी केलेलं आंदोलन खऱ्या अर्थाने सुरू ठरलं. शेवटच्या टप्प्यामध्ये अभिषेक दिपके यांनी राबवलेलं आंदोलन आणि त्यांना संपूर्ण भारतातून मिळालेला प्रतिसाद, त्याच्यामुळेच केंद्रीय शिक्षण मंत्री प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे. आता या अभिषेक दिपके किंवा त्यांच्या मंडळीकडून जनतेच्या खूप अपेक्षा आहेत. देशामध्ये जे मतदान होतं हे मतदान होतं बॅलेट पेपरवर अशा प्रकारची त्यांची अपेक्षा आहे. आता भविष्य काळामध्ये ईव्हीएम मशीनच्या ऐवजी काय होतं, भविष्य काळामध्ये ते कशा प्रकारे आंदोलन करतात आपण पाहूया. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.